व्यासपीठावर उपस्थित सकाळ समूहाचे अध्यक्ष श्री प्रतापरावजी पवार, सकाळचे संपादक श्री सम्राट फडणीस, तसंच सभागृहात उपस्थित असलेले अनेक सन्माननीय नागरिक, माझे मित्र, विद्यार्थी दशेतले मित्र, सहकारी, कुटुंबीय, पत्रकार मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज डॉक्टर नानासाहेब परुळेकर यांच्या स्मृतीला वंदन करून माझं मी भाषण सुरू करतो आणि सर्वप्रथम ज्यांना सकाळनी पुरस्कार दिले त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील देतो. नानासाहेब परुळेकरांचं आयुष्य हे जेव्हा भाषणाची मला संधी मिळाली तेव्हा मी त्यांचं पुस्तक वाचलं आणि माझ्या लक्षात आलं की हे आयुष्य संघर्ष आणि साफल्याने भरलेलं आयुष्य आहे आणि एक अद्भुत असं आयुष्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून 11-12 वर्षाचा मुलगा विदाऊट तिकीट मिरजहून थेट पुण्याला येतो आणि स्वतःच्या हिमतीवरती काम करत करत शिक्षण शिकतो आणि एक मोठं स्वप्न बघतो, एक उत्तम दर्जेदार वर्तमानपत्र सुरू करण्याचं. हे स्वप्न पूर्ण करण्याआधी अमेरिकेतल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठामध्ये नोकरी करत करत आणि व्यवसाय करत करत MA आणि PhD या पदव्या प्राप्त करतो आणि तेव्हा मिळालेले पैशाच्या बचतीतून युरोप आणि अमेरिकेचा प्रवास करतो शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि भारतात परतण्यापूर्वी 3 मोठ्या वर्तमानपत्रांशी भारतातला वार्ताहर म्हणून काम करार करून भारतातल्या आपल्या उदरनिर्वाहाची आणि सहधर्मचारणीची निवड करून भारतात परत येतो. ते वर्ष असतं जेव्हा वर्तमानपत्र सुरू करतो, सकाळ 1 जानेवारी 1932. 100 वर्षापूर्वी हा मोठा पराक्रम, म्हणजे आज जरी कुणी हे केलं तरी तो मोठाच पराक्रम असेल, त्या नानासाहेबांच्या स्मृतीला वंदन करतो आणि त्यांचे काही विचार आपल्यासमोर मांडण्याचा मला इथे मोह होतो. निरोप घेता या आपल्या आत्मवृत्तात यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं यावर पृष्ठ क्रमांक 148वर नानासाहेबांनी लिहिलं आहे, या सर्व प्रसंगी माझा अनुभव आहे की पैशानं अडत नाही. परमेश्वरावर श्रद्धा, प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी, तो प्रयत्न आणि त्या विषयाला लागणारी बुद्धी जवळ पाहिजे. त्या बुद्धीचा असा विशेष गुण आहे की ती जितकी घासावी, राबवावी, वाकून जाण्या एवढा उद्योग तिच्या डोक्यावर ठेवावा, तितकी ती आतून वाढत जाते, तीक्ष्ण आणि कार्यक्षम बनते. सामान्य दृष्टीला दिसणार नाही ते तिच्या दृष्टिक्षेपात येते. व्यवहारातील अडचणी सोडवत, धागे बांधत, परिस्थितीवर मात करत ती आणखी पुढे जात राहते. महासागराची देखील झेप घेऊ शकेल इतकी तिची ताकद असते. माणसाचं हे सगळ्यात मोठं भांडवल. ते संपादून टिकवून वाढवायचं असेल तर माणसाच्या मनाला व्यसनांची खिंडारं पाडलेली नसावीत. माणूस जसा निर्व्यसनी तसा तो निरंकारी हवा, म्हणजे बुद्धीवर अहंकाराची पटलं झडत नाहीत. हे काही व्याख्यान नव्हे, प्रवचन नव्हे, माझ्या आयुष्याच्या क्षेत्रात मी जे जे करू शकलो आहे त्याचं हे सार आहे. माणूस लहान, तरुण, वृद्ध, स्त्री, पुरुष कोणी असो, त्याच्या आयुष्याचा हा राजमार्ग आहे. मित्रांनो, मला खात्री आहे की नानासाहेबांचं संपूर्ण आयुष्य आणि त्यांचे विचार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक म्हणून एखाद्या दीपस्तंभासारखे प्रेरित करत राहतील. आज सकाळ माध्यमाचं आणि सकाळच्या संपादकांचं या मोठ्या कार्यक्रमामध्ये वक्ता म्हणून मला आमंत्रित केल्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो. आणि विषय जो त्यांनी मला दिला आहे तो विषय देखील माझ्याकरता खूप महत्त्वाचा विषय आहे. अंतर्गत सुरक्षा ज्या क्षेत्रात गेले 34 वर्ष मी सतत काम करत आलो आहे आणि त्या क्षेत्राबद्दल विचार करत आलो आहे, त्यातले माझे अनुभव आणि माझे विचार, त्यातली आव्हानं, त्याच्यावर आपण सगळ्यांनी मिळून काय करायला पाहिजे हे सांगण्याची मला संधी दिलीत. माझ्या 34 वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याची मला यामुळे संधी मिळाली, वाचन करण्याची, सखोल चिंतन करण्याची संधी मिळाली. या सगळ्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि सकाळ आणि पुण्यातल्या वर्तमान सृष्टीशी माझा असलेला संबंध इथल्या उपस्थित असलेल्या बऱ्याच जणांना माहिती आहे, पण मला तो आवर्जून उल्लेख करायला पाहिजे. 1977 ते 1988 11 वर्ष माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी पुण्यातली वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय केला आणि ती वर्तमानपत्र विकत असताना मला वर्तमानपत्र वाचण्याची गोडी आणि आवड आणि सवय निर्माण झाली. मी माझा व्यवसाय चांडक नावाच्या माझ्या मित्राकडून मी एक पेपरची लाईन विकत घेतली आणि जेव्हा व्यवसाय वाढवला तेव्हा शिवाजीनगर आणि स्वारगेट इथे पोलीस लाईनमध्ये राहणारे कॉन्स्टेबल्स माझे ग्राहक होते आणि जगाचा आणि आयुष्याचा एक अगदी वेगळा असा अनुभव मला वर्तमानपत्राच्या व्यवसायातून मिळाला आणि त्याचा मला पुढे आयुष्यभर खूप फायदा झाला. तर इतक्या महत्त्वाच्या
वर्तमानपत्राच्या इतक्या प्रतिष्ठित कार्यक्रमाला एवढ्या मोठमोठ्या लोकांनी आपलं इथे वक्तृत्व सादर केलं आहे, तिथे आपण मला बोलून माझा फार मोठा बहुमान केला आहे, याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो आणि आजच्या विषयाबद्दल माझे विचार मी मांडतो. मित्रांनो, आपण ज्याला अंतर्गत सुरक्षा असं म्हणतो, तो जर एक समस्यांचा व्यूह आहे असं आपण समजलं तर 5 वेगवेगळ्या समस्या ज्या एकमेकांशी निगडीत आहेत त्यांच्यामुळे अंतर्गत सुरक्षेचं आव्हान उभं राहतं असं आपल्याला म्हणता येईल. ज्याला आपण फौजदारी गुन्हा म्हणतो. फौजदारी गुन्हा म्हणजे एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची आगळीक काढते, तिच्या शारीरिक किंवा आर्थिक नुकसान करते, जाणीवपूर्वक करते, तेव्हा त्याला गुन्हा असं म्हणतात. परंतु एखादी व्यक्ती किंवा संघटना गुन्हा हेच आपलं काम समजून त्याचा व्यवसाय करते आणि आपल्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारी निर्माण करते आणि ती गुन्हेगारी टिकवण्याकरता बळाचा आणि हिंसेचा वापर करते आणि ती हिंसा करत असताना शासन व्यवस्थेसमोर आव्हान उभं करते, तेव्हा त्याला आपण संघटित गुन्हेगारी असं म्हणतो. आणि संघटित गुन्हेगारी हे आजच्या आधुनिक समाजासमोरचं एक मोठं आव्हान आहे. ज्याला आपण कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती म्हणतो, हे एक दुसरं मोठं आव्हान आहे. कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती म्हणजे काय याचा आपण जर व्याख्या कुठं विचारायला गेलात तर मला तरी कुठे लिहिताना दिसलेलं नाही. पण 34 वर्षाच्या अनुभवातून मला समजले ते असं आहे की कुठल्याही परिस्थितीत पोलिसांच्या समोर 2 उद्दिष्टं असतात, कायद्याची अंमलबजावणी करायची आणि सुव्यवस्था राखायची. पण जेव्हा एखादा गट किंवा व्यक्ती समाजातल्या इतर लोकांच्या विरुद्ध एखादी आक्रमक कृती करते, म्हणजे रस्ता रोको करते किंवा बंद पुकारते किंवा जाळपोळ करायचा प्रयत्न करते आणि मोठ्या संख्येने करते, तेव्हा पोलिसांसमोर एक आव्हान उभं राहतं. ते आव्हान असं असतं की कायद्याची अंमलबजावणी करायची तर त्या समूहाला थांबवायला पाहिजे, पण त्या समूहाला थांबवायला गेलो तर बळाचा वापर करावा लागेल आणि बळाचा वापर केला तर सुव्यवस्था बिघडेल. तेव्हा कायद्याची अंमलबजावणी आणि सुव्यवस्था राखणं हे 2 उद्दिष्ट जेव्हा एकमेकांशी प्रतिस्पर्धा करतात तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते आणि अशी जेव्हा सततची परिस्थिती निर्माण होते तेव्हा एकंदरच समाजातली सुव्यवस्था बिघडून जाते, पोलीस यंत्रणेवरती ताण येतो, शासन यंत्रणेवरती ताण येतो. तेव्हा हे एक दुसरं आव्हान अंतर्गत सुरक्षेसमोर आपल्याला दिसतं. तिसरं आव्हान ज्याला आपण इन्सर्जन्सी किंवा अंतर्गत बंडाळी किंवा बंडखोरी असं म्हणू शकतो, हे आव्हान थोडं वेगळ्या स्वरूपाचं आव्हान आहे. यामध्ये एखादी संघटना आपल्या विचारांच्या पूर्तीसाठी आणि उद्दिष्टपूर्तीसाठी बळाचा वापर करते, शासन यंत्रणेला आव्हान देते आणि एखाद्या भूभागावरती किंवा लोकसमूहावरती आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा समाजासमोर अंतर्गत बंडाळी किंवा इन्सर्जन्सीचं आव्हान उभं राहतं. आता जी संघटना तिला सत्ता स्थापन करायची आहे तर ती हिंसेतून का स्थापन करायची आहे, तर माओचं एक सुप्रसिद्ध वचन आहे, पॉलिटिकल पॉवर फ्लोज फ्रॉम द बॅरल ऑफ द गन. म्हणजे राजकीय सत्ता ही बंदुकीच्या नळीतून वाहत असते आणि या बंडखोरांना अशी सर्वंकष, निर्विवाद, निरंकुश सत्ता हवी असते. आणि ती त्यांना तशी का हवी असते, तर त्यांना त्यांच्या कल्पनेतला आदर्श समाज घडवण्यासाठी त्यांना असं वाटतं की मलाही सर्वंकष सत्ता पाहिजे. आणि मग भारतीय राज्यघटना जिने एक संघराज्य पद्धती निर्माण केली, अधिकारांचं केंद्र आणि राज्यामध्ये वाटप केलं, स्वायत्त अशी न्याय यंत्रणा निर्माण केली, नागरिकांना मूलभूत अधिकार दिले आणि मुख्य म्हणजे नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आणि त्यातून सरकार बदलण्याची ताकद दिली, अशी सत्ता त्यांना नको असते. कारण त्यांना एक निरंकुश आणि कुणी चॅलेंज करणार नाही अशी सत्ता हवी असते. आणि अशी सत्ता हवी असते, याचं उदाहरण माओवादी किंवा चळवळ किंवा नक्षलवादी चळवळ आपल्यासमोर आहे. तेव्हा त्या संघटनेचा आणि जे शांततामय मार्गाने आणि कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझम्समधून राज्यघटना ही शिरोधार्य मानून जगू इच्छितात, त्यांचा संघर्ष अटळ असतो. इन्सर्जन्सी हे एक तिसरं आव्हान आपल्यासमोर दिसतं. एक चौथं आव्हान आहे ते आहे दहशतवाद. साधारण इन्सर्जन्सीशी निगडीतच, म्हणजे जिथे बळाचा वापर करून एखादी व्यक्ती किंवा संघटना दुसऱ्या व्यक्ती किंवा संघटनेला किंवा शासनाला वेठीस धरू इच्छिते, नृशंस नरहत्या, बॉम्ब हल्ले, लोकांना मारून टाकते. आणि हे मारून टाकत असताना त्यांचे काही हेतू असतात. त्यांचा एक हेतू असतो की शासन यंत्रणा दुर्बळ आहे हे दाखवायचं आणि आम्ही सबल आहोत हे दाखवायचं आणि आपला मुद्दा जो आहे तो रेटायचा. तेव्हा टेररिझम किंवा दहशतवाद हे एक अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेसमोरचं चौथं आव्हान आहे. आणि या सगळ्या 4ही आव्हानांपेक्षा अगदी वेगळं आणि सर्वसाधारणपणे लोकांच्या नजरेस येत नाही, पण जे सुरक्षा व्यवस्थेतले जाणकार आहेत त्यांना माहिती असतं, त्याला ग्रे झोन वॉरफेअर किंवा हायब्रिड वॉरफेअर असं म्हणतात. म्हणजे एखादं राष्ट्र किंवा एखादी संघटना आपल्या शत्रू राष्ट्राच्या प्रगतीचा
प्रगती रोखण्यासाठी जेव्हा सतत काम करते, विघातक स्वरूपाचं काम करते, तेव्हा त्याला ग्रे झोन किंवा छुपयुद्ध असं म्हणतात. आणि त्या छुपयुद्धाचा एखादा भाग असा असू शकतो की मोठ्या देशातली विद्युत संयंत्रणा आहे ती बंद पडेल अशा प्रकारे तिथल्या कम्प्युटर सिस्टीम्समध्ये घुसखोरी करायची, किंवा एखाद्या देशाचा बंदराचा प्रकल्प आहे तो होऊ नये म्हणून आंदोलनं होत असतील त्याला फूस द्यायची, किंवा एखादा विद्युत प्रकल्प होऊ नये अशा प्रकारे त्या देशामध्ये प्रगती होऊ नये म्हणून पाठीमागून कारवाया करायच्या. तर त्याच्यासाठी काही पारंपरिक म्हणजे गुप्तहेर किंवा आपले एजंट्स वापरायचे, ही एक पद्धत झाली. पण आजकाल सायबर क्राईम किंवा इंटरनेट टेक्नॉलॉजीमुळे ज्याला ॲडव्हान्स पर्सिस्टंट थ्रेट APT थ्रेट्स अशा प्रकारचे ग्रुप्स, असे अनेक ग्रुप चायना पाकिस्तानमध्ये आहेत ज्यांचं केवळ हेच काम आहे की त्यांच्या शत्रू राष्ट्राच्या प्रगतीच्या विरुद्ध सतत काम करणं. तेव्हा ही 5वी ग्रेझोन वॉरफेअर किंवा हायब्रिड वॉरफेअर हे एक आपल्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेसमोरचं आव्हान आहे. आपण जर उदाहरण बघायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की आपण 1993 साली जी साखळी बॉम्ब ब्लास्ट मुंबईमध्ये झाली ती घटना आठवा. ती घटना काय होती तर ISIनी दाऊद इब्राहिमच्या स्मगलिंग नेटवर्कचा वापर करून RDX आणि AK-47 सारखी अत्याधुनिक शस्त्रास्त्र भारताच्या किनाऱ्यावर पोचवली आणि लोकांना तेव्हा वाटला स्मगलिंगचाच माल येतोय आणि त्यातून त्यांनी मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट केले. संघटित गुन्हेगारी दहशतवादाला कसं खतपाणी पुरवते किंवा प्रोत्साहन देऊ शकते याचं एक समर्पक उदाहरण आहे. आपल्या भारताच्या मध्य आणि पूर्व भागामध्ये जो पसरलेला नक्षलवाद आहे, म्हणजे आपण जर छत्तीसगड हे केंद्र मानलं आणि आपण जर भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर बिहार, झारखंड, उडिसा, आंध्रा, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश इतक्या मोठ्या भूभागामध्ये नक्षलवाद्यांनी एक चळवळ उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या चळवळीचा उद्देश आहे की माओला अभिप्रेत असलेली क्रांती इथे करून इथली लोकशाही प्रधान व्यवस्था उलथवून टाकून एक आपली स्वतःची सत्ता निर्माण करायची. अशी आपल्याला अनेक प्रकारची उदाहरणं देता येतील. जो दहशतवादाचा धोका आपल्यासमोर आहे तो धोका आपल्याला 2 प्रकारे दिसतो. एक आहे काश्मीर, पंजाब, ईशान्येतली काही राज्य इथे जो फुटीरतावादी दहशतवाद आहे, आणि दुसरा आहे ग्लोबल टेरर ग्रुप्स म्हणजे अल-कायदा, ISIS यासारख्या संघटना आणि ISI. हे लोक इस्लामी मूलतत्ववादी विचारांना पाठिंबा देऊन, पुरस्कृत करून, जिहाद या संकल्पनेचा वापर करून गजवाय हिंद सारखी एक चळवळ चालवायचा प्रयत्न करून इथलं लोकशाही सरकार उलथवून लावण्याचा किंवा व्यवस्था उलथवून लावण्याचा प्रयत्न करतात. अशी आपल्याला अनेक उदाहरणं अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानामध्ये दिसतात. या आव्हानांना आपण कसं ह्याच्यापूर्वी तोंड दिलं आहे आणि ह्याच्यावरती उपाययोजना काय हे आपल्यासमोर सांगण्याच्या पूर्वी माझ्या 34 वर्षाच्या सेवेत या सगळ्या आव्हानांशी भिडण्याची, काम करण्याची मला जी संधी मिळाली त्यातले काही अनुभव मी आपल्याला वानगी दाखल आपल्यासमोर मांडू इच्छितो. मला असा विश्वास आहे की अनुभवातून तुम्हाला एक पोलीस अधिकारी काम कसा करतो, त्याच्यासमोर चॅलेंजेस काय असतात आणि पोलीस या समस्येशी कशाप्रकारे काम करू शकतात याचा थोडाफार उलगडा होऊ शकेल. वर्ष होतं 1999. मी मुंबई शहरामध्ये पोलीस उपायुक्त म्हणून काम करत होतो आणि मी साऊथ मुंबईमध्ये राहायचो आणि बांद्रामध्ये माझं ऑफिस होतं. माझं जायच्या याचा मार्गावरती माहीम कुर्ला रस्ता होता. त्या माहीम कुर्ला रस्त्याने मी धारावीमधून बांद्राला जायचो. तर माहीम कुर्ला रस्त्याला लागलं की डावीकडे तिवराचं खूप चांगलं जंगल होतं. एके दिवशी मी जात असताना मला 5-6 लोक झाडं तोडताना दिसले. तर मी वायरलेसवरनं स्थानिक पोलिसांना बोलवलं आणि त्या लोकांना ताब्यात घेतलं. ते लोक पळून गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी प्रवास करायला लागलो तेव्हा मला दिसलं तिथे 5-6 झोपड्या तयार झाल्या. मग मी आमच्या सिनियर पीयांना फोन केला. मी त्यांना सांगितलं की त्या झोपड्या आल्या नवीन दिसतात तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. तर सिनियर पीयांनी मला सांगितलं सर झोपड्या काढणं पोलिसांचं काम नाही, ते महानगरपालिकेचं काम आहे. ते बरोबरच होतं कारण पोलिसांचं काम झोपड्या काढणं हे नाही. मग मी महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला आणि मी रोज त्या रस्त्यावरती जायचो. मला रोज 5-6 नवीन झोपड्या येताना दिसायच्या आणि मी रोज पाठपुरावा करायचो. तर साधारण एक आठवडाभर पाठपुरावा केल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते तिवराचं जंगल आहे, ती खाडी आहे आणि ती खाडी जी आहे ती रेव्हेन्यूची जागा आहे, त्यामुळे ते आम्ही काय करू शकत नाही, तुम्ही कलेक्टरकडे जा. मग मी कलेक्टर साहेबांच्याकडे पाठपुरावा करायला सुरुवात केली. तर रोज एक 8-10 नवीन झोपड्या एके दिवशी तिथे पाठी पण उगवली, एकता नगर.
आणि जेव्हा एका महिन्यानंतर कलेक्टर साहेबांनी ठरवलं की आता अतिक्रमण काढायचं, तेव्हा झोपडपट्ट्या काढणं हे खूप किचकट, धोकादायक आणि त्रासदायक असा बंदोबस्त असतो. बऱ्याच वेळेला लोकांचा विरोध होतो, बळाचा वापर करावा लागतो. कधीकधी लोक जाळपोळ करतात, आग लावतात. मग ते अतिक्रमण निर्मूलन थांबतं आणि दुसऱ्या वर्षीपासून पुन्हा नवीन झोपड्या बनायला सुरुवात होतात. म्हणून आम्ही तिथले झोपडपट्टी दादा होते त्यांची एक यादी तयार केली. ज्यांच्यावर पूर्वीचे गुन्हे होते त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली. ज्या अवैध वीज तोडण्या होत्या त्या तोडून टाकल्या. आदल्या दिवशी रात्री केरोसिनचे साठे जप्त केले तिथनं. आणि भरपूर मोठा बंदोबस्त देऊन, म्हणजे लोकांना असं वाटतं की पोलीस आर ट्रिगर हॅपी किंवा त्यांना बळाचा वापर करायला आवडतो, पण खरं म्हणजे पोलिसांना बळाचा वापर करायचा नसतो. तर दिसेल असा बंदोबस्त आम्ही ठेवला आणि बंदोबस्त सुरू झाला. तर सिनियर पी यांच्याकडनं फोन आला की सगळं ठीक चालू आहे. मग काय चालू आहे बघायला म्हणून मी गेलो. तर एका ठिकाणी एक बाई अतिक्रमण काढणाऱ्या कलेक्टरचे ऑफिसर आणि पोलीस अधिकाऱ्यांशी जोरात भांडत होती की तुम्ही माझ्याकडनं झोपडी लावण्याकरता हप्ते घेतले, आता माझी झोपडी तुम्ही तोडता कशी. दुसरीकडे एक म्हणजे झोपड्या तोडून झाल्या होत्या बऱ्याचशा, पण एक देऊळ होता. आता देवळावरती कोणी पहार चालवायची म्हणून पोलीस अधिकारी थांबले होते की आता ही पहार कोणी चालवायची. पण सगळं सुरळीत चालू होतं, कुठे हिंसाचार नव्हता. म्हणून मी आपलं काम समाधानाचं झालं असं म्हणून मी बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर जे दृश्य बघितलं ते बघून म्हणजे अजूनही मी ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर होतं तेव्हा अस्वस्थ होतो. माहीम कुर्ला रस्ता खूप रहदारीचा गजबजलेला रस्ता आहे. ट्रक्स, गाड्या वेगाने जातात, मोठा रस्ता आहे. त्या रस्त्यावरती एक अशी पूर्ण ओळ लागली होती. मुंबई पोलीस, SRPF लाठ्या घेऊन, हेल्मेट, शील्ड, बंदुका घेऊन उभे होते. आणि रस्त्याच्या मध्यभागी 3 मुलं, एक 7-8 वर्षाची मुलगी, तिच्या कडेवरती एक 2 वर्षाचं मूल आणि तिचा बोट धरून एक 4 वर्षाचं मूल रस्त्यामध्ये ओक्साबोक्षी रडत होते. माझ्या लक्षात आलं की आमच्या पुढाकारामुळे त्या दिवशी तिचं घर तुटलं असणार. जर तिचं घर तुटलं असेल तर महानगराच्या प्रगतीमध्ये, समृद्धीमध्ये किंवा पर्यावरण वाचवण्यामध्ये तिला आस्था असावी का? का असावी? आणि जर तिने हे बघितलं की हे पोलीस दल आहे, हत्यारं घेऊन माझं घर तोडतायत, तर तिचं पोलीस आणि व्यवस्थेबद्दल काय मत होईल? ह्या प्रश्नाने म्हणजे मला असं वाटतं की कायदा आणि सुव्यवस्थेचे हे आणि असे जे न सुटलेले प्रश्न आहेत, आणि असे खूप प्रश्न आहेत, या सगळ्यामध्ये अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नांची बीजं आहेत. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, जे मी तुम्हाला छुपयुद्ध सांगितलं, बऱ्याच शत्रू राष्ट्रांचे प्रयत्न चालू असतात की आपल्या इथे लोकांना इथल्या व्यवस्थेविरुद्ध उचकवायचं. तर पाकिस्तानचा एक ऑपरेशन टोपॅक म्हणून प्रकल्प आहे. ISIला 0.1% इथल्या लोकांना रॅडिकलाइज करायचं आहे. 0.1% मायनॉरिटी हा खूप मोठा आकडा आहे. 0.1% त्यांना रॅडिकलाइज करून इथल्या देशाचे दुश्मन बनवण्यात जर त्यांना यश आलं तर आपल्यासमोर किती मोठा गंभीर प्रश्न उभा राहील हे आपल्या सगळ्यांना सहजच लक्षात येईल. आता पोलिसांचं दुसरं काम आहे गुन्हेगारीशी नियंत्रण. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पोलिसांचा जनरली गुन्हेगारांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक सरळ धोपट असा दृष्टिकोन असतो, झापडबंद असा दृष्टिकोन असतो. आणि कधीकधी कामाचा भाग म्हणून रोजच ते करत असल्यामुळे तसं स्वाभाविक पण होऊन जातं. पण त्याच्यामुळे पोलीस जर गुन्हेगारांना आपला शत्रू समजायला लागले तर खूप ते चुकीचं असेल, वाईट असेल. हे वर्ष 1998 ते 2000च्या मधला कालखंड असावा. आपल्यापैकी ज्या लोकांना मुंबईचा इतिहास माहिती आहे त्यांना माहिती आहे की 1997, 98, 99 साली मुंबईत घनघोर ऑर्गनाईज क्राईमबरोबर संघर्ष चालू होता. रोज एन्काउंटर होत होते. म्हणजे आजसुद्धा मला फटाके वाजले दिवाळीत असं वाटतं कुठेतरी फायरिंग झालं आहे. कारण 1998 साली जेव्हा मी DCP म्हणून मुंबईत गेलो तर त्या पूर्ण वर्षामध्ये 150 लोकांचा फायरिंगनी रस्त्यावरती मुंबईच्या मर्डर झालेला. सो एक घनघोर संघर्ष चालू होता. आणि ते गुन्हेगारी कृत्य करणारे गुन्हेगार त्यांच्याकडे आपण कसं बघायला पाहिजे, त्या युद्धाच्या परिस्थितीत गुन्हेगारांकडे कसं बघावं ते मला विनोबांच्या लेखणीतून उमजलं, प्रतीत झालं. विनोबांनी ईशावास्य उपनिषदावरच्या भाष्यात आसुरी योनी किंवा पतितांसाठी असं म्हणलं आहे की आत्यंतिक विनाश कोणाचाही होऊ शकत नाही. आसुरी योनीतून देखील उद्धाराचा संभव शास्त्राने मानला आहे. तेथेही अल्पसा का होईना आलोक आहेच. जे पतनाकडे वळले
ते उत्थानाकडेही वळू शकतात असं त्याच्यामध्ये सूचित आहे. विनोबाने एक ठिकाणी फार सुंदर लिहिलं आहे की आपण जर अंधाराकडून प्रकाशाकडे किंवा प्रकाशाकडून अंधाराकडे असं जर प्रगती आणि विनाशाचा आलेख मांडला तर जो माणूस अंधाराकडे चालला आहे त्याला सुधारणा करण्याकरता फक्त वळायचं आहे. त्यांनी आपली 180 डिग्रीमध्ये वळला की त्याचा सुधारणेकडचा प्रवास सुरू होतो. पोलीस सेवेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे चांगल्या माणसामध्ये वैगुण्य असतात, पण वाईट माणसामध्ये देखील चांगुलपणा असतो. याचा एक अनुभव जो मला धारावीमध्ये मिळाला तो मी तुम्हाला सांगू इच्छितो. झालं असं की धारावीमध्ये बडी मस्जिद म्हणून एक मोठी मस्जिद आहे, खूप सुंदर सुरेख मस्जिद आहे, जवळजवळ 100 वर्ष जुनी मस्जिद आहे. त्या मस्जिदमध्ये प्रार्थना करण्याला जाणारे लोक हे बहुसंख्य बरेलवी पंथाचे लोक होते आणि ती मस्जिद जी आहे ती देवबंदी पंथाच्या ट्रस्टीजकडे आणि त्यांचा इमाम तिथे नमाज पढवत असे. तर बहुसंख्य असलेल्या बरेलवी लोकांनी एके दिवशी ठरवलं की आपलाच इमाम पाहिजे आणि त्यांनी जबरदस्ती देवबंदी पंथाचा इमाम हटवला आणि मस्जिद ताब्यात घेतली. तसं झाल्यानंतर मस्जिद समितीचे लोक आमच्याकडे आले. आता पोलिसांसमोर प्रसंग बाका असा उभा राहिला की समजा आम्ही गुन्हा दाखल केला, पण मशिदीमध्ये आतमध्ये कोण इमाम उभा राहील हे पोलीस कसं ठरवणार. तेव्हा तिथे खूप तणावाचं वातावरण आणि जे ट्रस्टी होते त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही ज्यांनी ताबा घेतला जबरदस्ती त्यांना अटक करावी आणि तसं अटक केली तर बहुसंख्य समाज नाराज होईल. त्यांचं एक दडपण, मी जे म्हटलं कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये लोकांची सुव्यवस्था राखण्याकरता कायद्याच्या अंमलबजावणी करताना जे दडपण असतं तसं एक दडपण पोलिसांच्यावरती होतं. पण आमच्या असं लक्षात आलं की गुन्हा झाला आहे तर आपल्याला कारवाई करायलाच पाहिजे. आणि ज्यांनी जबरदस्ती केली त्यातला एक जो नामचीन गुंड होता, म्हणजे हिस्ट्री शीटर होता, त्याच्यावर भरपूर गुन्हे होते, ऑर्गनाइज क्रिमिनल्सशी कनेक्टेड माणूस होता. तर आम्ही असं ठरवलं की आपण आता ह्याला अटक करायला पाहिजे. आणि व्यवस्थापन शास्त्राचे सगळे नियम, प्लॅन बी, प्लॅन सी असं प्लॅनिंग वगैरे करून मी भरपूर लोक बंदोबस्तला देऊन एक छोटी टीम उपनिरीक्षक गोखलेंच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी पाठवली. आणि मला अंदाज होता की लोक बिथरतील, पोलीस स्टेशनवरती येतील. तर रात्री 9च्या सुमाराला जेव्हा अटक झाली तेव्हा त्यांनी अटक करताना विरोध केला. तेव्हा पोलिसांची झटापट झाली आणि पोलिसांनी त्याला उचलला आणि घेऊन आले. तर बघता बघता धारावीमध्ये एकदम वातावरण बदललं. साधारण 5,000 लोक पलिते, काठ्या असं घेऊन पोलीस स्टेशनवरती चाल करून आले. सुदैवाने मी बॅरिकेडिंगवर करून ठेवलं होतं, त्याच्यामुळे त्यांना पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश नाही करता आला. पण मी जेव्हा गेलो तेव्हा तिथली परिस्थिती आणि रागरंग एकंदरच कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती खूपच खराब होती आहे असा होता. 1993 साली धारावी जळली होती. जेव्हा बॉम्बस्फोटानंतर दंगे झाले, बेचिराग झाली होती आणि लोकांच्या मनात 93 सालची धारावीतली दंगल अगदी ताजी होती, पोलिसांच्याही मनात ताजी होती. तेव्हा आम्हाला सगळ्यांना माहिती होती की दंगल होऊन चालणार नाही. लोकांच्या मनात असा समज निर्माण झाला जसे मुंबईत एन्काउंटर्स चालू आहेत तर आता पोलिसांनी याला उचलला आणि पोलीस याला एन्काउंटरमध्ये मारतील आणि म्हणून त्याला तुम्ही सोडून द्या अशी मागणी करत लोक पोलीस स्टेशनवरती चाल करून आले. मला आजही आठवतं आहे, धारावी पोलीस स्टेशनची जुनी छान टुमदार इमारत आहे. पहिल्या मजल्यावरच्या बरामद्यामध्ये मी त्या गुन्हेगाराला घेऊन आलो बाहेर. त्याला बाहेरचा जमाव दाखवला आणि त्याला सांगितलं की हा जमाव जर शांततेत परत गेला नाही आणि त्यांनी आमच्यावर चाल केली तर आम्हाला बळाचा वापर करावा लागेल. आम्हाला बळाचा वापर करावा लागेल हे तर ठीक आहे, त्याच्याकरताच आम्हाला पगार मिळतो, लाठीचार्ज करू, नंतर फायरिंग करू. पण हे लोक बिथरून जातील ते यांच्या हातात पलिते आहेत आणि हे धारावीमध्ये जाळपोळ करतील आणि धारावीमध्ये सगळी गरिबांची घरं आहेत, तर गरिबांचं खूप मोठं नुकसान होईल. असं व्हायला नाही पाहिजे. तर मला तू मदत कर असं मी त्याला सांगितलं. तो मला म्हणला, साहब मैं क्या करूं. मतलब तुम मेरे साथ आओगे और ये सब पब्लिक को बताओगे कि तुम महफूज हो, पुलिस ने तुमसे कोई गलत सलूक नहीं किया है, पुलिस अपना काम कर रही है, लोग अपना अपना वापस जाए, तुम ये अनाउंसमेंट करो. मी ज्याला अनाउन्समेंट करायला सांगितली तो ऑर्गनाइज गँगस्टर, हिस्ट्री शीटर, पकडताना पोलिसांनी चोपला होता आणि त्याला मी सांगत होतो तू आता चल आणि तुला आम्ही काय केलं नाही असं सांग आणि लोकांना जायला सांग. मग मी त्याला सांगितलं की गरिबी काय असते मी बघितलेलं आहे आणि गरिबांची घरं जळणं योग्य नाही, तेव्हा तुला करायला पाहिजे.
मला माहिती नाही त्याला माझ्यामध्ये काय जाणवलं किंवा परिस्थिती जाणवलं किंवा त्याला गरिबांची घरं जळू नये असं वाटलं. तो म्हणाला साफ छरो. तो माझ्याबरोबर आला. पोलीसच्या व्हॅनमध्ये आमच्याच लाऊडस्पीकरवरनं त्यांनी अनाऊन्स केलं, मी जे त्याला सांगितलं ते सगळं, आणि सांगितलं की आप सब लोग अभी घर चले जाओ, पुलिस को अपना काम करने दो. आणि अक्षरशः बघता बघता सगळी गर्दी विरून गेली. त्या रात्री मला लक्षात आलं की वाईटातल्या वाईट माणसामध्ये पण चांगुलपण असू शकतं, असतंच. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमच्याकडे एक लाय डिटेक्टर मशीन म्हणून आम्ही वापरतो. मी तेलगीवरती ते लाय डिटेक्टर मशीन वापरलेलं आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, लाय डिटेक्टर मशीन काम कसं करतं. जेव्हा आम्ही इंट्रॉगेट करतो तेव्हा जेव्हा तो माणूस खोटं उत्तर देतो तेव्हा त्याचा ब्लड प्रेशर थोडंसं वाढतं. याचा अर्थ काय झाला, इवन खोटं बोलणाऱ्या आणि वाईटातल्या वाईट तेलगीसारख्या माणसाच्या मनामध्ये पण एक अंतरात्मा आहे आणि तो सांगतो की हे खोटं आहे आणि म्हणून त्याचं ब्लड प्रेशर वाढतं. मला असं वाटतं की पोलीस सहृदयता आणि कर्तव्य कठोरपणा यामध्ये बॅलन्स कसा करतात हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशभरातले अतिरेकी, दहशतवादी, इन्सर्जंट्स जेव्हा जेलमध्ये जातात तेव्हा ते जेलमध्ये इतर लोकांना रिक्रूट करायचा प्रयत्न करतात, भरती करायचा प्रयत्न करतात. त्या जेलमध्ये असलेले इतर कैदी हे समाजाचे वैरी बनतील का पोलिसांचे खबरी, आमचे कान नाक डोळे बनतील, हे कशावरती अवलंबून आहे. हे आम्ही त्यांच्याशी कसं वागतो याच्यावरती अवलंबून आहे. आणि ह्याचा अर्थ आम्ही त्यांना खुली सूट देणं असं बिलकुल आवश्यक नाही आहे. पण आम्ही आमचं काम करत असताना जर एक सहृदय दृष्टिकोन ठेवला तर मला असं वाटतं पोलीस अगदी वाईटातल्या वाईट आणि ऑर्गनाइज क्रिमिनल आणि गँगस्टर्सकडून सुद्धा ते समाजाचे वैरी बनणार नाहीत, समाजाचे दुश्मन असलेल्या दहशतवाद्यांशी हातमिळवणी करणार नाहीत, हे साध्य करू शकतो. मी आपल्याला इन्सर्जन्सीचं उदाहरण देताना माओवादाचं उदाहरण सांगितलं. मी आता माझ्या बदल्यांचा उल्लेख झाला तर मी पहिल्यांदी नक्सल अफेक्टेड भागात गेलो साकोलीमध्ये. त्याचं कारण असं होतं की मी एका महत्त्वाच्या व्यक्तीचा अरेस्ट केलं आणि योग्य कारणाकरता अरेस्ट केलं होतं, पण तो फारच मोठा माणूस होता. तर माझी बदली झाली साकोलीला. मी माझी कुठलीच बदली बढती, बक्षीस किंवा शिक्षा म्हणून मानली नाही. एक नवीन काम करण्याची संधी म्हणून तिच्याकडे बघितलं. तर साकोलीला मी पहिल्यांदा 6-7 महिने ASP म्हणून काम केलं. मग माझं ॲडिशनल SP म्हणून प्रमोशन झालं आणि मी पुन्हा एक 8 महिन्यांनी भंडाऱ्यामध्ये SP म्हणून काम केलं आणि ते 3 वर्ष साधारण मी नक्षलवादी भागामध्ये काम केलं. नक्षलवादी भागामध्ये काम करताना माझी भूमिका होती ती अगदी स्पष्ट होती की जे लोक संविधानाला मानत नाहीत, जे लोक फक्त माओच्या पॉलिटिकल पॉवर फ्लोज फ्रॉम द बॅरल ऑफ द गन या शब्दावरती विश्वास ठेवतात, त्या लोकांशी आमचा संघर्ष अटळ आहे. समोर आले तर गोळीला गोळीनेच उत्तर द्यावं लागेल. एक गोष्ट मात्र ही सुद्धा लक्षात आली की मी IPS ऑफिसर होतो आणि ASP म्हणून जेव्हा पेट्रोलिंग करायला जायचो आणि माझ्यावर अनेक कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर्स असायचे, तर आमच्यामध्ये थोडे हुद्द्यावरती लोक मानतात ना की IPS मध्ये कोणीतरी मोठा आहे, पण तर समोरनं येणाऱ्या गोळीला तर IPS आणि कॉन्स्टेबल असा काही फरक माहिती नाही किंवा IPS ऑफिसर थोडं हळू लाग वगैरे असं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझी टीम जी आहे ते आम्ही सगळे एक आहोत आणि नसलो तर आम्ही टिकू शकणार नाही. तर नक्षलवादाच्या विरुद्ध जेव्हा ही स्पष्टता होती की आपल्याला त्यांच्याबरोबर लढायचं आहे आणि गरज पडली तर बंदुकीचा वापर करायचा आहे आणि या लढ्यामध्ये गोपनीय माहितीचं खूप महत्त्व आहे. तर आमच्याकडे तिवारी म्हणून एक हेड कॉन्स्टेबल होते. त्यांच्या मदतीने आम्ही राजनांदगावमध्ये एक इंटेलिजन्स ऑपरेशन चालवलं. म्हणजे आम्ही तिथे एक रितसर दुकान सुरू केलं आणि तिथे दॅट वॉज आवर फ्रंट. तर तिथे आम्हाला काही नक्षलवादी लोक सामान विकत घ्यायला आलेले मिळाले आणि ते सामान बालाघाटमध्ये एका ठिकाणी त्यांचं शिबिर चाललं होतं, त्यासाठी ते सामान घ्यायला आले होते. ती सगळी माहिती एकत्र करून तिच्यावरती एक ऑपरेशनल प्लॅन बनवून भंडारा आणि बालाघाट पोलिसांनी एक ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशनमध्ये 1996 ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिना असेल, आम्ही 4 नक्षलवाद्यांना मारलं आणि 2 नक्षलवादी आम्हाला जिवंत सापडले. हे 2 नक्षलवादी जिवंत सापडले, त्यांना आम्ही जिवंत ठेवलं. आता साधारण नक्षलवाद्यांची कामाची पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला सांगतो.
तुम्ही गॉडफादर किंवा माफिया कसे काम करता बघितलं असेल, तर जेव्हा एखादा माणूस नवीन नक्षलवादी चळवळीत येतो तेव्हा त्याच्याकडून ते पूर्ण गावासमोर एखादा कोणातरी हात तोडला आहे, पाय तोडला आहे, मर्डर केला आहे असा गुन्हा करून घेतात. जेव्हा गुन्हा करतो तो माणूस तेव्हा त्याला माहीत असते हे सगळं गाव माझ्याविरुद्ध साक्षीदार आहे आणि मी जर परत गेलो तर हे सगळे साक्षीदार आणि मी कोर्टात खटला चालला तर मला शिक्षा होणार. पोलिसही बऱ्याच वेळेला चुका करतात. जिथे आवश्यक नाही तिथे एन्काउंटर केलं तर त्याच्यामुळं संदेश असा जातो नक्षलवाद्यांना की तुम्ही पोलिसांकडे गेला तर तुम्ही मरणारच आहे, आणि म्हणून मग नक्षलवादी त्यांना शोषण करून नक्षलवादामध्येच ठेवतात. तेव्हा ह्या कोंडीतून आपल्याला मार्ग काढायचा आहे तर आपण लोकांना शरणागत करायला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही एक पोस्टर तयार केलं, म्हणजे अगदीच क्रूड पोस्टर होतं. 4 मृतदेहांचे फोटो आणि 2 जिवंत माणसांचे फोटो आणि पोलीस अधीक्षक भंडारा यांचं आव्हान की तुम्ही सरेंडर व्हा, आम्ही तुम्हाला मारणार नाही. अर्थात फक्त पोस्टर काढून काही होणार नव्हतं. मग आम्ही त्या जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीमध्ये सामील असलेले आदिवासी कोण कोण आहेत त्या सगळ्यांची एक यादी तयार केली. आणि आदिवासी लोकांचं एकमेकांशी संबंध खूप घट्ट असतात आणि प्रत्येक माणसाचा कुठल्या तरी गावामध्ये काका मामा कुणीतरी नातेवाईक असतो आणि ते जेव्हा त्या गावात जातात तेव्हा जेवण मागायला आपल्या काका मामाकडेच जातात. आम्ही ठरवलं ह्याचा आपण रिव्हर्स वापर करायचा. आम्ही ते सगळे काका मामा आत्या माम्या सगळ्या शोधून काढल्या आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या मुलाला परत आला तर मारणार नाही, त्याला परत बोलवा, आणि आमची एकच अट आहे त्यांनी शस्त्र घेऊन आलं पाहिजे परत. तर त्या आव्हानाचा खूप चांगला परिणाम झाला आणि लोक सरेंडर व्हायला लागले. एके दिवशी मला मी ऑफिसमध्ये बसलेलो असताना फोन आला की सर तुम्ही सरेंडर योजना चालवली आहे तर शिवाजी तुमरेड्डी सरेंडर होणार आहे, तुम्ही त्याचं सरेंडर घ्याल का? शिवाजी तुमरेड्डी म्हणजे कुख्यात मंगेसरी ब्लास्टमध्ये 16 लोकांना त्यांनी मारलं असा एकदम ड्रिडेड नक्षलवादी होता. तर मी त्याला सांगितलं त्याच्याकडे AK-47 आहे, तो AK-47 सरेंडर करणार असेल तर आम्ही त्याचं सरेंडर घेऊ. मग तो म्हटला सुनीता पण आहे त्याच्याबरोबर. मग त्यांनी एका आदिवासी स्त्रीशी लग्न केलं. म्हटलं तिच्याकडे 303 वेपन आहे. तर ते म्हणले ठीक आहे साहेब आम्ही पाठवतो त्याला. 10 मिनिटानंतर शिवाजी तुमरेड्डी माझ्या ऑफिसमध्ये आला. आता आमच्या पोलीस फाईलमध्ये फोटो असतात, ते जुने फोटो असतात, तर ते फोटो बघून माझा विश्वासच बसेल हा शिवाजी तुमरेड्डी आहे. पण तो खरोखरच शिवाजी तुमरेड्डी आणि सुनीता होते. तर मग त्याला सांगितलं तुला वेपन द्यायला पाहिजे. तर त्यांनी AK-47 आणि 303 वेपन सरेंडर केलं. भारतातली ती सरेंडर झालेली पहिली AK-47 नक्षलवाद्यांची. तर मला असं वाटलं आपण फार चांगलं काम केलं म्हणून माझ्या वरिष्ठांना फोन केला. म्हटलं सर ते असा शिवाजी तुमरेड्डी सरेंडर झाला. ते एवढे चिडले मारते. मला म्हटलं सरेंडर कसा झाला, त्याला एन्काउंटरमध्ये संपवायला पाहिजे, मारून टाका म्हणे त्याला. ते म्हटलं नाही, जो माणूस सरेंडर झाला त्याला मारणं बेकायदेशीर, अन्याय, अनैतिक आणि मुख्य म्हणजे कामाच्या विरुद्ध जाणार आहे, तर त्याला मारणं योग्य नाही. मी शब्द दिला त्याला मारणार नाही. मी विसरून गेलो त्याच्यानंतर. झालं त्याला अटक झाली, आम्ही केस त्याला सांगितलं तुझ्यावरती केस चालवीन, म्हणलं खटला चालवीन, शिक्षा घ्यायचा पण प्रयत्न करीन, पण तुला खोटा मारणार नाही. करता करता त्या जिल्ह्यातले सर्व आदिवासी सरेंडर झाले, सर्व. त्याच्यानंतर काही दिवसांनी मला एक माहिती समजली आणि ती बसून मला खूपच धक्का बसला. माहिती अशी होती की शिवाजी तुमरेड्डी जेव्हा सरेंडर व्हायला माझ्याकडे आला तेव्हा तो यायच्या आधी त्याला त्या जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या वर्तमानपत्राच्या वार्ताहराकडे नेण्यात आलं आणि त्याची ध्वनिचित्रफीत घेण्यात आली. त्या वार्ताहराला असं वाटलं की पोलीसकडे गेला की याला मारणारच आहेत एन्काउंटरमध्ये, मारला की मी ब्रेकिंग न्यूज लावतो. मला जवळजवळ 7-8 वर्ष नोकरी झाली होती, पण तरी पण मला धक्का बसला की म्हणजे आता कदाचित मी जेलमध्ये राहिलो असतो. इट्स अ फॅक्ट. पण जे योग्य आहे म्हणून काम केलं त्याच्यामुळं माझा बचाव झाला आणि तो एक खूप मोठा धडा होता. आम्ही जो नक्षलवाद्यांच्या विरुद्ध प्रचार केला, जेव्हा सगळे लोक सरेंडर झाले तेव्हा आम्ही पुन्हा गाववाल्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं आता सगळी तुमची मुलं सरेंडर झाली, आम्ही त्यांना मारलं नाही, आता नक्षलवादी जेवण मागायला आलं त्यांना जेवण द्यायचं नाही, कारण त्याचा तुमचा काही संबंध नाही. एक जेव्हा माहिती आली, मला काही प्रसंग असतात आपल्याला असं वाटतं की हां आपण आता काहीतरी अचीव केलं. तर चिचगडमध्ये अशी घटना घडली. एका गावामध्ये नक्षलवादी आले आणि त्यांनी जेवण मागितलं. आम्ही
महिला कायदा साक्षरता मेळावे वगैरे घेतले होते. त्या सगळ्या बायकांना सांगितलं होतं की जेवण द्यायचं नाही म्हणून. तर एक म्हातारी बाई नक्षलवादी दलांसमोर उभी राहिली. म्हणजे मी आताही कल्पना करतो, कल्पनेनेच बघितलं, प्रत्यक्ष बघितलं नाही, की युनिफॉर्ममध्ये दलम आलं आहे, त्यांच्याकडे वेपन्स आहेत आणि म्हातारी बाई उभी राहिली आणि ती सांगते की आमच्या गावात जेवण नाही मिळणार. तर नक्षलवादी चिडले, त्यांनी तिला बंदूक दाखवली. ते म्हणले ठीक आहे, मला पहिल्यांदा मारा आणि मग या गावामध्ये तुम्हाला जेवण मिळेल. मी आपल्याला आधीच सांगितलं की नक्षलवादी चळवळ किंवा इन्सर्जंट्स यांना त्या लोकांच्या मनावरती राज्य करायचं असतं आणि जर त्यांनी त्या बाईला मारलं असतं तर सगळं जनमत आणखीन प्रतिकूल झालं असतं, त्यांना ते परवडलं नसतं. म्हणून जेवण न घेता नक्षलवादी त्या गावातनं परत गेले. मला असं वाटतं की म्हणजे माझा हा ठाम विश्वास आहे आणि बऱ्याच वेळा लोक मला असं म्हणतात की तुम्ही खूप पुस्तकी आहे, पण आपलं काम होण्याशी मतलब आहे ना. म्हणजे जर राज्यघटना आणि कायद्यामुळं काम होत असेल तर मर्दुमकी म्हणून हत्यार चालवून स्वतःच्या काही आवश्यकताच नाही. तर मला असं वाटतं की अराजक किंवा इन्सर्जन्सी विरुद्ध लढण्याचं आपलं सगळ्यात मोठं काही शस्त्र असेल तर ती आपली राज्यघटना आणि आपली लोकशाही आणि कायद्याचं राज्य आहे असं मला वाटतं. 26/11चा प्रसंग एक पोलीस अधिकारी म्हणून माझ्या आयुष्यातली ती सगळ्यात जास्त आव्हानात्मक रात्र होती. त्या दिवशी मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या शौर्याचा आणि दहशतवाद्यांनी दाखवलेल्या करवऱ्याचा मी प्रत्यक्ष सहभागी साक्षीदार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं की आपण देशासाठी काहीतरी करावं. त्या रात्री मला आणि माझ्या सहकाऱ्यांना देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली. त्या दिवशी मी जे रक्त सांडलं, मला जे घाव माझ्या अंगावर आले, जे ओरखडे उठले, जे व्रण आहेत, त्या सगळ्याचा मला अभिमान आहे आणि दुःखसुद्धा आहे, कारण आपण 17 लोक गमावले. पण एक खूप मोठी उपलब्धी त्या दिवशी झाली. शहीद ओंबळेंनी दाखवली जी समयसूचकता होती त्याच्यामुळं आपण कसाबला जिवंत पकडलं आणि कसाबला जिवंत पकडल्यानंतर कायद्याचं राज्य, एक ओपन ट्रायल मीडियासमोर आपण ट्रायल करून त्याच्याविरुद्ध गुन्हा साबित करून त्याला आपण फासावर लटकवलं. मला असं वाटतं तो एक आपल्या लोकशाहीचा आणि पोलीस अधिकारी म्हणून मला स्वतःला एक खूप मोठा अभिमानाचा क्षण होता की आपण अगदी वाईटातल्या वाईट समस्येवरती सुद्धा लोकशाही मार्गाने उत्तर शोधू शकतो. इंग्रजीमध्ये एक वचन आहे, नेव्हर लेट अ गुड क्रायसिस गो वेस्ट. 26/11च्या रात्री महाराष्ट्र पोलिसांनी आणि महाराष्ट्र शासनाने असं ठरवलं की हे जे संकट आलं आहे याच्याकडे आपण संधी म्हणून बघायचं आणि पोलिसांच्या कामाच्या पद्धतीमध्ये अनेक आणि आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला. त्यातलं एक सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की ज्याचा सम्राटजींनी आपल्या भाषणात उल्लेख केला, NSG सारखं एक धडक कृती दल महाराष्ट्र पोलीस दलामध्ये तयार करायचं. धडक कृती दल म्हणजे काय, तर जेव्हा गोळी येईल तेव्हा आपल्या सर्वांची एक नैसर्गिक प्रेरणा असते गोळीपासून दूर जायचं, पण धडक कृती दलाचं काम असतं की गोळीच्या दिशेने प्रवास करून गोळी मारणाऱ्या माणसाला नेस्तनाबूत करायचं. असं दल तयार करायचं हा संकल्प महाराष्ट्र शासनाने घेतला आणि मला तिथे IG म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आज फोर्स वनमधले बरेच माझे सहकारी इथे आलेले आहेत आणि तो एक खूप समाधान देणारा असा प्रवास होता. ॲक्च्युली माझी फोर्स वनमध्ये जेव्हा IG म्हणून बदली झाली तेव्हा माझं वय होतं 45. म्हणजे मी काय कमांडो होण्याच्या वयाच्या पलीकडचा होतो. पण मी असं ठरवलं की आपण या कमांडोजबरोबर रोज PT करायला जायचं. तर मलबार हिलमधनं मी रोज सकाळी 6 वाजता त्यांच्यावर PT करायला जायचो आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे PT झाल्यानंतर एक स्टँडिंग मीटिंग घ्यायचो, सगळे लोक उभे असायचे आणि मी प्रश्न विचारतो कोणाला काय अडचण आहे का. एक कॉन्स्टेबल रजिस्टर घेऊन असायचे, त्यांच्या अडचणी सोडवायचा आम्ही प्रयत्न करायचो आणि सगळ्यांनी खूप मनापासून काम केलं. मॅनेजमेंटमध्ये असं एक वचन आहे किंवा एक असं धारणा आहे की व्हॅल्यू ड्रिव्हन ऑर्गनायझेशन्स एन्श्युअर सस्टेन्ड परफॉर्मन्स. तेव्हा आपल्याला फोर्स वनला व्हॅल्यू ड्रिव्हन ऑर्गनायझेशन करायचं असेल तर काय करता येईल. तर आम्ही बिपिन मयेकर म्हणून मॅनेजमेंट एक्सपर्ट होते, त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्ही आमच्या व्हॅल्यूज आयडेंटिफाय करण्यासाठी मदत करा. मग आम्ही फोकस ग्रुप डिस्कशनमध्ये प्रत्येक कॉन्स्टेबल बरोबर बसून तुम्हाला काय वाटते फोर्स वनची व्हॅल्यूज काय असायला पाहिजेत याच्याबद्दल चर्चा केली आणि ती चर्चा आणि तेव्हा जे अनुभव मला आले ते मी कधी न विसरता येणारे अनुभव आहेत. सगळ्यात चर्चेमध्ये पहिला मुद्दा आला की सर आपलं कर्तव्य सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं पिंगळे आमचे इन्स्पेक्टर होते, ते उभे राहिले, ते म्हणले सर फक्त कर्तव्य म्हणून चालणार नाही,
आपल्या जीवापेक्षा आपलं कर्तव्य मोठं आहे हे जेव्हा कॉन्स्टेबलला कळेल तेव्हाच तर तो गोळीच्या दिशेने जाईल. आणि त्या उदाहरणामध्ये आपला जो मराठा इतिहास आहे, तानाजी, बाजीप्रभू, या सगळ्यांचे दाखले जेव्हा लोकांनी दिले तेव्हा एक वेगळं स्फुरण तिथे चढलं. आम्हाला शिकवण्यासाठी आम्ही देशविदेशातनं उत्तम प्रशिक्षक आणण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं कर्नल शिंदे इथे आहेत. म्हणजे आमच्यासाठी स्नायपर वेपन बॅरेटचं शासनाने दिलं. पण शासनाने बॅरेट वेपन दिलं, ॲम्युनिशन दिलं, पण ट्रेनिंग विकत घेण्याकरता एक वेगळा पैसे खर्च करायला लागतात. ते ट्रेनिंग घेतलं नाही त्यांनी. तर कर्नल शिंदे आणि नरदेव सिंग यांनी ट्रेनिंग मॅन्युअल त्याचं वाचून, तोपर्यंत बॅरेट गन भारतामध्ये कोणाहीकडे नव्हती, त्यामुळे ते कशी वापरायची सांगायला कुणीच नव्हतं. पण त्यांनी ते मॅन्युअल वाचून एक पाठ्यक्रम तयार केला, आमच्या लोकांना तयार केलं. आज फोर्स वनचे स्नायपर्स भारतामध्ये बेस्ट आहेत आणि NSCचे लोक त्यांच्याकडे येऊन शिकतात. तर अशी एक व्हॅल्यू ड्रिव्हन ऑर्गनायझेशन आम्ही तयार करायचा प्रयत्न केला. आणि अगदी वेगवेगळ्या प्रसंगातनं हे स्पष्ट होत गेलं की आपण एक चांगली ऑर्गनायझेशन तयार करतो आहे. जेव्हा इस्रायली लोक आमच्याकडे ट्रेनिंग देण्यासाठी आले तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की एक महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे कमांडोज युनिटमध्ये. ते असं आहे की टॅलेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन रँक. तुमच्या पदापेक्षा काम करण्याची गुणवत्ता जास्त महत्त्वाची आहे. तेव्हा आम्ही ठरवलं की फोर्स वनच्या आतमध्ये आपण रँकच्या पलीकडे जाऊन विचार करायचा. तुम्ही कधी आर्मीच्या युनिट्सला व्हिजिट केली असेल तर तुम्हाला माहिती असेल की तिथे गॅझेटेड ऑफिसरसाठी एक मेस असते, सबऑर्डिनेट ऑफिसरसाठी दुसरी मेस असते आणि जवानांसाठी तिसरी मेस असते. आम्ही म्हटलं IG ते कॉन्स्टेबल फोर्स वन विल हॅव ओनली वन मेस. तर मी पण सकाळी PT करून झाली की ब्रेकफास्ट करायला कॉन्स्टेबलबरोबर बसायचो. आणि टॅलेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन रँक ह्याचं तुम्हाला मी आता उदाहरण सांगतो. आमचे मुलं इस्रायलच्या लोकांनी खूप चांगलं प्रशिक्षण दिलं, खूप चांगलं काम करायला लागले. जेव्हा NSCच्या बरोबर त्यांनी फायरिंगचे काही सराव केले तेव्हा NSCच्या लक्षात आलं की ही मुलं आपल्या तोडीची आहेत, काही बाबतीत आपल्या पुढे आहेत. तर ज्या NSCने आम्हाला ट्रेनिंग द्यायला नकार दिला होता आणि म्हणून आम्हाला इस्रायलकडे जाऊन ट्रेनिंग घ्यावं लागलं, त्या NSCमधून मला फोन आला की तुमचं फायरिंग खूप चांगलं आहे, तर आमचे फायरिंगचे इन्स्ट्रक्टर आहेत, त्यांना मला तुमच्याकडे पाठवायचं आहे, आम्हाला समजून घ्यायचं की तुम्ही नेमकं काय करताय. तर आम्ही म्हटलं जरूर या. तर ज्या दिवशी ते फायरिंग रेंजवरती गेले त्या दिवशी मला जाता आलं नाही. तर ते गेले. आज ते फायरिंग इन्स्ट्रक्टर इथे आहेत उपस्थित. त्यांनी आमच्या फायरिंग इन्स्ट्रक्टरना सांगितलं, आमच्या लोकांनी त्यांना डेमो दाखवले. तर सर्वसाधारणपणे काय डेमोज बसवलेले असतात, त्याच्यामुळे त्याची भरपूर प्रॅक्टिस झालेली असते. तर ते म्हणले हे सगळं बरोबर आहे, म्हणले हे तुम्ही डेमो बसवले असतील तर चांगलंच आहे हे, पण आता मी तुम्हाला सांगतो असे काही तुम्ही युद्ध हालचालींचे आणि फायरिंगचे प्रॅक्टिस करून दाखवा. तर आमचे लोक खरोखरच खूप चांगले होते. तर ते म्हणले ठीक आहे. तर श्रीकांत आमचे फायरिंग इन्स्ट्रक्टर, त्यांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी मुलांना आयत्या वेळचा म्हणजे आउट ऑफ सिलेबस प्रश्न दिला आणि त्यामध्ये पण आमच्या लोकांनी खूप सरस कामगिरी केली. त्यांना खूप आनंद झाला. मेजर ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर ऑफ NSC. तर ते श्रीकांतला म्हणले श्रीकांत मला हे मान्य करायला पाहिजे की तुम्ही फायरिंगचा एक नवा मानबिंदू तयार केलेला आहे आणि तुमचं अभिनंदन, पण मला सांगा तुमची रँक काय आहे, कारण तुम्ही रँक घातलेली नाही. तर श्रीकांत लाजून म्हणाले सर मी कॉन्स्टेबल आहे. त्यांना धक्का बसला की मग ते कॉन्स्टेबल मग तुम्हाला इन्स्पेक्टर सर कसं म्हणतात. पण आमचं फोर्स वनचं जे मूल्य होतं की टॅलेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन रँक, त्याचा श्रीकांत हे एक परिपाक होते. आणि म्हणून ते मेजर जेव्हा पहिल्यांदा मला भेटायला आले तेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला की हे असे कॉन्स्टेबल तुम्हाला मिळाले कुठून. तर कुठून नाही मिळाले, ते इथे होतेच. त्यांना आम्ही फक्त काम करण्याची संधी दिली. मित्रांनो, मला असं वाटतं की जे आमच्यासमोर आज जर प्रश्न विचारला की भारतासमोर अंतर्गत सुरक्षेचे कुठले प्रश्न आहेत, आपला देशाचा नकाशा जर आपण डोळ्यासमोर आणला तर आपल्या लक्षात येईल की काश्मीरमध्ये एक फुटीरतावादी दहशतवाद एक मोठं समस्या आपल्यासमोर आहे. पंजाबमध्ये पाकिस्तानच्या मदतीने अधूनमधून डोकं काढू पाहणारा खलिस्तानी दहशतवाद आपल्यासमोर एक आव्हान म्हणून आहे. ईशान्य भारतामध्ये विशेषतः बांगलादेश आणि ब्रह्मदेश किंवा म्यानमारच्या सीमेवरच्या राज्यांमध्ये असलेली इन्सर्जन्सी हा एक आपल्यासमोर प्रश्न आहे. आणि मध्य भागामध्ये नक्षलवाद ही आपल्यासमोर एक समस्या आहे. आणि उर्वरित
भागामध्ये ज्याला आपण इस्लामिक रॅडिकल थॉट्स किंवा इस्लामिक टेररिझम असं म्हणू शकतो, इस्लामिक मूलतत्ववादी दहशतवाद, असा एक आपल्यासमोर प्रश्न आहे. पण हे सगळे प्रश्न यांच्याकडं आपण जर नीट बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की ह्यासारख्या अनेक प्रश्नांच्यावरती स्वतंत्र भारतानी यशस्वीपणे मात केलेली आहे. म्हणजे आपण जर उदाहरणं बघितली तर स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आसपास जेव्हा निर्वासितांचे मोठे लोंढे आले तेव्हा त्याचं एक यशस्वी नियोजन आपण केलेलं आहे. 1960च्या दशकात जेव्हा विशेषतः दक्षिण भारतामध्ये तामिळनाडूमध्ये भाषिक दंगे आणि भाषिक प्रश्न तयार झाला तेव्हा आपण त्याच्यावरती लोकशाही माध्यमातून उत्तर काढलेलं आहे. 1980 आणि 90च्या दशकात आपल्यापैकी अनेकांनी पंजाबमध्ये उग्र झालेला दहशतवाद बघितलेला आहे, त्याचा आपण यशस्वीपणे बिमोड केलेला आहे. 1990च्या आणि 2000च्या दशकामध्ये आपण त्रिपुरामधली इन्सर्जन्सी जी आहे त्या बंडाचा आपण यशस्वीपणे सामना केलेला आहे. आसाममध्ये आपण दहशतवाद जो वाढला होता तर त्याच्यामध्ये कंट्रोल केलेला आहे. 2013 सालपासून आपण जो इस्लामिक मूलतत्ववादी दहशतवाद आहे त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती अंकुश आपण लावलेला आहे. आणि गेल्या पावणे 2 वर्षामध्ये आपण जर नक्षलवादाच्या विरुद्धची कारवाई बघितली तर आपण त्याच्याविरुद्धसुद्धा एक उत्तम कामगिरी आपण करत आहोत. हे सगळं आपण कशामुळं करू शकतो असा जर तुम्ही मला प्रश्न विचारलात तर मला असं वाटतंय हे सगळं करण्यामागची आपली सगळ्यात मोठी जी उपलब्धी आहे ती आपली लोकशाही आणि आपली राज्यघटनाही आहे. कसं तर ते मला आपल्याला सांगायला पाहिजे. जेव्हा एखादा प्रश्न तयार होतो तेव्हा आपल्याकडच्या संघराज्यीय व्यवस्थेमुळे त्या प्रश्नाशी भिडण्याचे आपल्याकडे 2 स्तर उपलब्ध होतात. एक राज्य पातळीवरचा राज्य पोलिसांचा दर, तुम्ही जर जिल्हा पातळी ही एक पातळी मानली तर 3 स्तर तयार होतात आपल्याकडे. जिल्हा पातळीवरती, राज्य पातळीवरती, आणि तिथे आपण यशस्वी नाही झालो तर आपल्याला केंद्र शासनाची मदत मिळते आणि ते आपल्या राज्यघटनेने सांगितलेलं आहे. केंद्र शासनाने या प्रकारच्या प्रश्नांशी लढण्यासाठी IB, RNW, NTRO याच्यासारख्या गुप्तचर यंत्रणा तयार केलेल्या आहेत. आपल्या बॉर्डर्स सुरक्षित ठेवण्यासाठी BSF, ITBP, SSB यासारखे सीमा सुरक्षा दलं निर्माण केली आहेत. CRPF सारखे एक मोठं राखीव पोलीस दल आपण तयार केलेलं आहे. NIA, CBI यासारख्या तपास यंत्रणा आपण तयार केलेल्या आहेत. या सगळ्या संघटनांचं नेटवर्क एक सेंट्रल गव्हर्नमेंटनी तयार केलेलं आहे. ते एक आपलं मोठं शक्तिस्थान आहे. त्याशिवाय स्वायत्त न्यायसंस्था हे सुद्धा आपलं एक खूप मोठं शक्तिस्थान आहे. जर आपल्या विधानमंडळ किंवा कार्यपालिकेकडून राज्यघटनेत सांगितल्याच्यापेक्षा विपरीत असं काही घडलं तर ते थांबवण्याची, रोखण्याची शक्यता आणि ताकद आपल्या स्वायत्त न्यायसंस्थेमध्ये आहे. ते सुद्धा आपल्या यशाचं एक मोठं कारण आहे असं मला वाटतं. जो आपल्या इथे नागरी समाज आहे किंवा मीडिया आहे त्याचं पण एक जे डेमोक्रेसीचे चेक्स अँड बॅलन्सेस असतात, जर एखादी गोष्ट विपरीत घडली तर थांबवण्याची लोकशाहीमध्ये जी अंतर्गत व्यवस्था असते त्या सगळ्याच्यामुळे आपल्याला हे यश मिळालेलं आहे असं मला वाटतं. ही सगळी जी आपली पारंपरिक आव्हानं आहेत त्याच्याबरोबर आपल्यासमोर जी 2 नवीन आव्हानं उभी राहत आहेत त्या आव्हानांचा मला थोडासा उल्लेख इथे जरूर करावासा वाटतो. एक आव्हान जसा मी उल्लेख केला तो आहे की छुपयुद्ध. म्हणजे आपण आता प्रगतीपथावरती आहोत. जपानमध्ये 19व्या शतकात मिजी रेव्होल्युशननी जी आर्थिक आणि राजकीय आणि सामाजिक क्रांती झाली, किंवा चीननी 1980 आणि 90 आणि 2000च्या दशकामध्ये जी आर्थिक क्रांती केली, ती क्रांती किंवा ती प्रगती करण्याची एक मोठी झेप घेण्याच्या क्षमतेमध्ये आज आपण आहोत. हे ज्यांना धोकादायक वाटतं अशी शत्रुराष्ट्र, आणि आपण प्रगती केली तर त्याच्यामुळे ज्यांचं स्थान असुरक्षित होईल असे देश, या सगळ्यांना आपल्या प्रगतीमध्ये खोडा घालण्याची एक राजकीय गरज आहे. हे जिओपॉलिटिकल कारण एक आपल्या विरुद्ध आव्हान म्हणून आहे. आणि दुसरं जो आपल्याकडे सगळीकडे पसरलेला, जगभर सगळीकडे पसरलेला इस्लामी मूलतत्ववादी विचार आहे, ज्याला ISI एक हत्यार म्हणून वापरत आहे, ते आव्हान आपल्यासमोर आहे. आपली जसजशी आर्थिक प्रगती होईल तसतसं आपल्याकडची साधनं वाढतील. आपली बळकट लोकशाही आणि वाढलेली साधनं याच्यामुळे आपल्या पारंपरिक आव्हानांच्यावरती आपला अंकुश चांगला आहे आणि तो उत्तरोत्तर वाढणारा आहे. पण ही नवीन जी येणारी आव्हानं आहेत ती आव्हानं आपल्याला जर पेलायची असतील तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर त्याचं उत्तर मी हेच देईन की आपल्याला आपली लोकशाही अधिक बळकट करायला पाहिजे आणि आपली जी लोकशाही आहे ती आपल्याला समजूनसुद्धा घ्यायला पाहिजे. मी जे आपल्याला सांगतो आहे की आपली लोकशाही किंवा आपलं जे केंद्र सरकारचे अधिकार आहेत त्याच्यावरती राज्यघटनेची जेव्हा संविधान सभेमध्ये भरपूर चर्चा झाली
आणि त्या चर्चेमध्ये राज्यांना अधिक अधिकार हवेत, ही खरी संघराज्य पद्धत नाही, केंद्राकडे एवढे अधिकार का, अशी जेव्हा टीका झाली तेव्हा समारोपाच्या आपल्या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकर जे म्हणाले ते मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि मला त्यातून सांगायचं ते हे आहे की आपली राज्यघटना एक उदात्त अशी जेव्हा राजकीय भूमिका घेते आणि जेव्हा आपण संघराज्य पद्धत, स्वायत्त न्यायसंस्था, नागरिकांचे मूलभूत अधिकार इत्यादी उदात्त गोष्टी बोलतो, तेव्हा ती फक्त उदात्त भूमिका घेऊन थांबत नाही. तुकोबारायांनी जसं म्हणलेलं आहे की मऊ मेणा उनी आम्ही विष्णुदास भेदुनिया जाऊ वज्रासा ऐसे, तर ती कठोर भूमिकासुद्धा घेऊ शकते. आणि ती कशी घेऊ शकते त्याची राज्यघटनेच्या आपल्या शेवटच्या भाषणात डॉक्टर आंबेडकर जे म्हणाले ते मला आपल्यासमोर मांडण्याचा इथं मोह होतो आहे. डॉक्टर आंबेडकर ह्या सेंट्रलायझेशनच्या विरुद्ध बोलताना, टीकेवरती बोलताना असं म्हणाले, अ सिरियस कंप्लेंट इज मेड ऑन द ग्राउंड दॅट देर इज टू मच ऑफ सेंट्रलायझेशन अँड दॅट द स्टेट्स हॅव बीन रिड्यूस्ड टू म्युनिसिपॅलिटीज. It is clear that this view is not only an exaggeration. The basic principle of federalism is that the legislative and executive authority is partitioned between center and states, not by any law made by the center, but by the constitution itself. थोडक्यात भारत एक संघराज्य आहे आणि राज्यघटनेने ते निश्चित केलेलं आहे, राज्यांचे अधिकार केंद्राने दिलेले नाहीत, हे बाबासाहेबांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर ते म्हणतात, the second charge is that the center has been given the power to override the states. The charge must be admitted. These overriding powers do not form the normal features of the Constitution. Their use and operation are expressly confined to emergencies only. म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीसाठीच केंद्राला हे अधिकार दिलेले आहेत. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये असं म्हणलं आहे, देअर कॅन बी नो डाऊट. म्हणजे आपण खरोखर ज्याला आपला अभिमान असला पाहिजे की आपली जेव्हा राज्यघटना बनली तेव्हा घटना बनवणाऱ्यांच्या मनामध्ये काय होतं, मला असं वाटतं हे वाक्य त्याचं प्रतिबिंब आहे. डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात, देअर कॅन बी नो डाऊट दॅट इन द ओपिनियन ऑफ वास्ट मेजॉरिटी ऑफ द पीपल द रेसिड्युअल लॉयल्टी ऑफ द सिटीजन इन अन इमर्जन्सी मस्ट बी टू द सेंटर अँड नॉट टू द कॉन्स्टिट्युएंट स्टेट्स, फॉर इट इज ओनली द सेंटर विच कॅन वर्क फॉर अ कॉमन एंड अँड फॉर द जनरल इंटरेस्ट ऑफ द कंट्री. तेव्हा इथल्या लोकांना जे आपण इतके शतकानुशतकं गुलाम राहिलो कारण आपली केंद्रसत्ता बळकट नव्हती आणि आता आपल्याला बळकट केंद्रसत्ता बनवायची आहे, हे अगदी ठामपणे बाबासाहेबांनी सांगितलं आणि आपल्या राज्यघटनेमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे जी राज्यव्यवस्था तयार झालेली आहे त्या राज्यव्यवस्थेकडे एक लवचिकपणा आहे, कारण आवश्यकता असेल तेव्हा राज्य काम करतात. आणि एक ही लवचिकता आहे की ती जेव्हा पूर्ण काम करू शकत नाही तेव्हा केंद्र सरकार येतं आणि दोघे मिळून एक बळकट अशी कायद्याचं राज्य बनवण्याची व्यवस्था आपण तयार केलेली आहे. पण जे भविष्यातली आव्हानं आपल्यासमोर आहेत त्या आव्हानांना आपण जर सामोरं जायचं असेल आणि आपण जर आपलं कठोर परीक्षण केलं तर आपल्याला काही सुधारण्याचे नवीन उपाय दिसू शकतात. त्याच्याबद्दल मी एक दिशादर्शन असं करणार आहे. सगळेच विचार सांगता येणार नाहीत कारण हे विचार नॅशनल पोलीस कमिशन, मलिमत कमिटी, सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन या सगळ्यांनी मांडलेले आहेत. पण आपण आज पोलिसांच्या कामाकडे जर बघितलं, जे की एक मूळ काम आहे इंटरनल सिक्युरिटीचं, तर आपल्याला असं लक्षात येईल की पोलीस आणि जनता यांच्यामध्ये जितका चांगला संबंध असायला पाहिजे तितका चांगला संबंध नाही आणि जनतेचा पाठिंबा पूर्णपणे नाही हे आजच्या पोलीस व्यवस्थेचं अपुरेपणाचं एक महत्त्वाचं कारण आहे असं मी मानतो. आणि हे का आहे याच्या मुळाशी जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की इथली पोलीस व्यवस्था तयार कशी झाली. तर इंग्रजांनी 1860 आणि 1861 इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, इंडियन पिनल कोड आणि CRPC हे 3 कायदे 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये त्यांना झटका बसल्यानंतर आपलं साम्राज्य बळकट करण्यासाठी आणलेले कायदे आणि ती घटनात्मक चौकटीत त्यांनी जे पोलीस दल तयार केलं त्या पोलीस दलामध्ये उद्देश काय होता? उद्देश होता की जे साम्राज्य आहे ते टिकवायचं आणि मग ते टिकवण्यासाठी जेव्हा इथली स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली तेव्हा अनफॉर्च्युनेटली पोलीस आणि स्वातंत्र्याची चळवळ करणारे नागरिक यांच्यामध्ये जो संघर्ष झाला त्याच्यामध्ये पोलिसांच्याबद्दल लोकांचं मत वाईट होत गेलं. कारण पोलिसांना साम्राज्य रक्षणाकरता त्यांनी जे केलं त्यात बळाचा वापर होता, चुकीच्या अटका होत्या किंवा इतर काही प्रकार होते. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये पोलिसांच्याबद्दल जी इमेज आहे ती इमेज खराब होत गेली. एक आणखी महत्त्वाचं व्यवच्छेदक लक्षण ब्रिटिश राज्य व्यवस्थेचं आहे आणि मला असं वाटतं आपल्या देशामध्ये
त्याच्याकडे म्हणावा तितका लक्ष दिलं गेलेलं नाही. आपण जर ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीमचा नीट अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये जे उच्च अधिकारी आहेत त्यांच्याकडे खूप जास्त अधिकार दिलेले आहेत. आणि म्हणजे डिस्ट्रिक्टमध्ये कलेक्टर, SP, डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर, आणि त्यांच्या तुलनेत जे मध्यम आणि कनिष्ठ स्तरावरती काम करणारे अधिकारी आहेत त्यांच्यावर जबाबदाऱ्या जास्त आहेत, पण त्यांच्याकडे अधिकार दिलेले नाहीत. आपण जर प्रश्न विचारला असं का केलं असेल तर आपल्याला माहिती आहे की तेव्हा डिस्ट्रिक्ट कलेक्टर कोण होता? गोरा माणूस होता. तो साम्राज्याचा प्रतिनिधी होता, त्याच्याकडं सर्वाधिकार दिलेले आहेत आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे अधिकार दिले नाही पण जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. आणि एक आणखीन गोष्ट, 1860 साली पोलीस कमिशन नेमलं गेलं, 1902-3 साली पोलीस कमिशन नेमलं गेलं, 1977-19 साली पोलीस कमिशन नेमलं गेलं. आपण जर तिन्ही पोलीस कमिशनचे रिपोर्ट वाचले तर आपल्या लक्षात येईल की पोलिसांच्या विरुद्ध तक्रारीचा सूर साधारण सारखा आहे. ते भ्रष्ट आहेत, हाडीलहप्पीपणा करतात, क्रूर आहेत, सुस्त आहेत, दिरंगाई करतात वगैरे वगैरे. हे का असा जेव्हा प्रश्न विचारला तर त्यांच्या लक्षात आलं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे पोलीस भरती होत त्यांचं शिक्षण कमी होतं आणि त्यांना कमी पगार दिला जात असे. आता आपण विचार करा, ज्याला आपला उदरनिर्वाह करण्यापुरता सुद्धा पगार मिळत नाही पण त्याच्याकडे लोकांना त्रास देण्याचे अधिकार दिलेले आहेत, तर तो माणूस काय करेल? आणि जर माणूस भ्रष्ट असेल तर तो नियंत्रण करायला सोपा आहे. मला असं वाटतं की ही व्यवस्था जी आहे आणि हे जे अधिकारांच्या मध्ये तफावत आहे हे कदाचित त्यांनी दुष्ट हेतूने केलंही नसेल, पण त्याचा फायदा होतोय लक्षात आल्यानंतर त्यांनी ती सिस्टीम चालू ठेवली. आता स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचं प्रमाण वाढलं आहे आणि निश्चितपणे पोलीस विभागातल्या आता कॉन्स्टेबलसुद्धा खूप उच्च शिक्षित कॉन्स्टेबल येतात. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, मी मीरा भाईंदर छोट्या कमिशनमध्ये कमिशनर होतो, 82 लोकांची भरती केली मी, त्याच्यामध्ये 18 ग्रॅज्युएट इंजिनियर कॉन्स्टेबल्स भरती केले आम्ही, 3 MBA झालेली मुलं भरती केली, एक PhD झालेला माणूस भरती केला. सो आता उच्च शिक्षण हा कमी शिक्षण हा प्रश्न राहिलेला नाही. 6व्या वेतन आयोगानंतर वेतनसुद्धा म्हणजे अजून पगार दिला तर सगळ्यांना हवा आहे, म्हणजे अंबानींना सुद्धा आणखीन पैसे हवेत, परंतु वेतन अपुरं नाही. पण भ्रष्टाचार आहे. मला असं वाटतं की आपल्याला येणारी आव्हानं जर पेलायची असतील तर ज्या यंत्रणेवरती समाजाच्या आणि देशाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे त्या यंत्रणेतला भ्रष्टाचार दूर करणं, ती पारदर्शक बनवणं आणि ती लोकाभिमुख बनवणं हा आपला सुधारण्याचा अग्रक्रम असायला पाहिजे. आणि ते फक्त पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी करू शकत नाहीत. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना एक भूमिका घ्यावी लागेल की मी लाच देणार नाही आणि घेऊ देणार नाही. मला असं वाटतं पुण्यासारख्या शहरामध्ये शक्य आहे, पण हे जर आपण केलं तर, आणि जर आपण पोलीस दलामध्ये अनेक उपक्रम राबवता येतील. मी उदाहरण सांगितली की पोलीस दलातल्या कनिष्ठ आणि मध्यम स्तरातल्या अधिकाऱ्यांच्यामध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. म्हणजे अगदी थोड्या काळात 2 वर्षात आम्ही एक जागतिक दर्जाचं जर काउंटर टेररिझम युनिट तयार करू शकत असू, त्याचा अर्थ असा आहे की मग लोक सगळीकडे सारखेच आहेत ना, त्यांना आपण किती अवकाश देतो त्याच्यावरती ते किती चांगलं काम करतील ते अवलंबून आहे. तेव्हा पोलीस दलामध्ये आपल्याला आधुनिकता आणायला पाहिजे. आणि आधुनिकता म्हणजे काय तर फक्त बिल्डिंग चकाचक झाल्या, हत्यारं नवीन आली म्हणजे आधुनिकता होते असं नाही. ती आपल्या विचारामध्ये उतरली पाहिजे. आणि लोकशाही समाजव्यवस्थेमध्ये आधुनिकता हे मूल्य आपण जर समजावून घेतलं तर त्याच्यामध्ये व्यक्तिप्रतिष्ठा हे खूप मोठं मूल्य आहे. जर कॉन्स्टेबल ते DG माणूस म्हणून आम्ही सगळे एकाच पातळीवरचे असू, हे जर मला समजलं उच्च अधिकारी म्हणून, तर मी माझ्या हाताखालच्या माणसाशी वाईट वागूच शकत नाही. मला हे माहिती आहे की मी तो माझ्याच दर्जाचा माणूस आहे, तर मला त्याच्याशी वाईट वागण्याची गरज नाही. आणि ह्याचा पुढचा भाग आपण समजून घेतला पाहिजे की जर कॉन्स्टेबलना समजलं की माझ्याकडे मदतीला येणारा माणूस आणि नागरिक हा पण माझ्या इतकीच त्याला व्यक्तिप्रतिष्ठा आहे, तर त्याच्याशी चुकीचा वागण्याचा मला अधिकार नाही आहे, त्याला सांगण्याची गरज पडणार नाही. मला असं वाटतं, मी जेव्हा असं म्हणतो की आपल्याला आपली लोकशाही आणखी बळकट करायला पाहिजे, तेव्हा हा लोकशाहीचा जो व्यक्तिप्रतिष्ठेचा भाग आहे तो आपल्याला समजावून घेऊन तो आपल्या अंमलात आणायला पाहिजे. मला हे कल्पना आहे की सांस्कृतिक बदल हे खूप अवघड बदल असतात, पण त्याला बजेट लागत नाही, म्हणजे निधी लागत नाही, त्याला फक्त आपला दृष्टिकोन बदलावा लागतो. मला असं वाटतं की जे आपल्यासमोरची आव्हानं आहेत ती आव्हानं दूर करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. ती आपण यापूर्वी वारंवार सिद्ध केलेली आहे.
जेव्हा आपण एक अर्थव्यवस्था म्हणून, एक राजकीय शक्ती म्हणून, सामरिक शक्ती म्हणून एक मोठी झेप घेण्याच्या स्थितीमध्ये आहोत, तेव्हा आपल्या समोरची आव्हानं आपण सहजपणे पेलू शकतो. या सगळ्याचा सारांश काढायचा असेल तर तो असा असेल: स्वतंत्र भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारून त्याद्वारे अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नामुळे देशाच्या अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का लागणार नाही हे निश्चितपणे साध्य केलं आहे. आपली अर्थव्यवस्था प्रगतीपथावरती आहे आणि येथील राज्यघटनेने निर्माण केलेल्या बळकट आणि लवचिक लोकशाहीचा फायदा अंतर्गत सुरक्षेची आव्हानं पेलण्यासाठी आपल्याला झालेला आहे. आपल्या संभाव्य प्रगतीमुळे आपली पारंपरिक अंतर्गत सुरक्षेची आव्हानं अधिक प्रभावीपणे पेलणं आपल्याला शक्य होणार आहे. पण या प्रगतीमुळेच आणि भूराजकीय कारणांमुळे नवीन आव्हानं निर्माण होणार आहेत. एका प्रकारे आव्हानांचं बदलतं स्वरूप हे आपण प्रगतीपथावर असल्याचंच लक्षण आहे. आपली लोकशाही व्यवस्था अधिक दृढ करणं, आपल्या प्रशासन आणि पोलीस विभागातील तळाच्या आणि मध्यम स्तरावरील अधिकाऱ्यांच्या अधिकार आणि जबाबदारीचं पुनरावलोकन करणं, व्यक्तिप्रतिष्ठेच्या मूल्यावर आधारित आणि लोकाभिमुख असं प्रशासन निर्माण करण्यावर भर देणं आणि व्यापक पातळीवर भ्रष्टाचार विरहित, गुणग्राही आणि गुणपोषक अशी समाजव्यवस्था निर्माण करणं, सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या धोक्याबद्दल सावध करणं, हे सगळं जर आपण करू शकलो तर समाज रक्षणाची व्यूहरचना अधिक बळकट होईल आणि येणाऱ्या प्रत्येक आव्हानावरती आपण चांगल्या प्रकारे मात करू, याबद्दल मला पूर्ण विश्वास वाटतो. सकाळ परिवार आणि आपण सर्वांनी एका महत्त्वाच्या विषयावरती बोलण्याची मला संधी दिलीत, माझं म्हणणं ऐकून घेतलं, याबद्दल आपल्याला आभार मानतो आपले आणि थांबतो. जय हिंद. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.